नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 सेशनमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण बघितलेलं आहे. आता आपण पुढची शब्दांची जात बघणार आहोत, ते म्हणजे क्रियापद. म्हणजे नाम आपण बघितलं. नाम म्हणजे काय? वाक्याची सुरुवात थोडक्यात. नंतर नाम, सर्वनाम म्हणजे त्याच नामाचा परत उच्चार होऊ नये म्हणून आपण सर्वनाम वापरतो. विशेषण म्हणजे नामाबद्दल आपण विशेष माहिती सांगतो तेव्हा विशेषण वापरतो. आता आपण क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद म्हणजे थोडक्यात कसं आहे की आपण शब्द जर दिले कोल्हा, द्राक्ष, मळा, तर त्यांना काही अर्थ पूर्ण होत नाही. पण तेच आपण दिलं की कोल्हा द्राक्षाच्या मळ्यात द्राक्षे खातो, म्हणजे काय झालं, तिथं खातो यानं ते द्राक्ष खातोय किंवा तो मळ्यात गेला तर गेला, हे क्रियापद झालं, म्हणजे वाक्य पूर्ण झालं. मग असं क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. काय म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. कोणती कोणती क्रियापदं आहेत? आहे, नाही, म्हणतात, बोलतो, खेळतात, खातो, तोडतो, पाने तोडतो, वहीत लिहितो, अशी ती जी आहेत त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. मग आता वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ते कायम शेवटीच आलं पाहिजे असा नियम नाही आहे. आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होणं हे महत्त्वाचं आहे. मग रोज ताज्या ताज्या किंवा ताज्या भाज्या, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. रोज ताज्या भाज्या अर्थ कळतो का? नाही. पण रोज खाव्या ताज्या भाज्या म्हणजे रोज नवी ताजी भाजी खावी असं सांगितलेलं आहे. हे आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हटलेलं आहे. ते कधी वाक्याच्या शेवटी येऊ शकतं, कधी मध्येही येऊ शकतं. उदाहरणार्थ इथं आता खाव्या हा शब्द मध्ये आलेला आहे. पुढचं वाक्य बघा, तो पळतच आईकडे गेला. गेला हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी शेवटी आलेला आहे. आता पुढचं वाक्य, शेतकरी पावसाची गाणी गातो असं न म्हणता शेतकरी गातो पावसाची गाणी. इथं गातो हे मधोमध क्रियापद वापरलेलं आहे. तुझं घर कसं आहे असा प्रश्न न विचारता कसं आहे तुझं घर म्हणजे मध्ये विचारलेलं आहे. पण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आहे हे क्रियापद आपण वापरलं. तू एवढ्या कात्रणांचं करतोस तरी काय? कात्रणं म्हणजे आपण जी न्यूजपेपर्समधनं फाडून ठेवतो महत्त्वाची कात्रणं, त्याला आपण कात्रणं असं म्हणतो. मग एवढ्या कात्रणाचं करतोस तरी काय? सुधीर गोष्ट वाचतो, ससा गवत खातो, तू गृहपाठ केला नाहीस असं विचारलेलं आहे. सीमानेच लिहिलं हे पत्र, ते झाड उंच वाढले. मग इथं आपण ते झाड उंच वाढले नाही असं सुद्धा आपण वापरू शकतो. किंवा ते झाड बुटके आहे असं पण आपण क्रियापद आहे हे बदललं आपण. ते झाड बुटके आहे अशी आपण क्रियापदं बदलू शकतो. मग आपल्याला योग्य क्रियापद वापरता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा, रेश्मा हे बघ पत्र, काकांनी टिंबटिंब आहे, पाठवत पाठवणार पाठवतात पाठवलं. तर काकांनी पाठवलं आहे म्हणजे का, तर आधी पाठवून झालेलं आहे म्हणून पाठवलं आहे. पुढचं वाक्य, आपण अनेक सण साजरे करतो. कर आहे, करताना आहे, तर करताना किंवा कर नाही, आपण अनेक सण साजरे करतो. काय रे बाबा, कपडे आणलेस का? आणलेस आणून. तर आणलेस का आपण प्रश्न कसा विचारतो, कपडे आणलेस का, आणून का असं नाही विचारत, तर आणलेस का. आमची बोलतीच बंद
काढली, आणली, दिली, झाली. बंद झाली, आपण काय म्हणतो, बोलती बंद झाली, म्हणून झाली हे क्रियापद बरोबर आहे. बोलती बंद काढली, बोलती बंद आणली, बोलती बंद दिली हे योग्य पर्याय नाही, तर बोलती बंद झाली हा पर्याय योग्य आहे. बागेत सुंदर सुंदर फुले, आता आपण पुढचं आहे होती, तर त्याच्यामध्ये कोणता पर्याय घालणार, फुलली, आणली, काढली, दिली, तर बागेत सुंदर सुंदर फुले फुलली होती हा आपण म्हणू शकतो. बागेत सुंदर सुंदर फुले फुलली होती. आता आपल्याला शब्द म्हणजे क्रियापद नसलेला शब्द ओळखायचा आहे. आपला, वाचला, पाहिला, राहिला, तर ह्याच्यामध्ये कोणता शब्द वापरता येईल आपल्याला, कोणतं क्रियापद नाही आहे. परत एकदा सांगते, आपला, वाचला, राहिला, पाहिला, ह्याच्यामध्ये आपला हे शब्द काय आहे, क्रियापद नाही. वाचला हे क्रियापद आहे, राहिला हे क्रियापद आहे, पाहिला हे क्रियापद आहे, पण आपला हे क्रियापद नाही. पुढचं, सोडते, नुसते, फोडते, आणते. परत वाचते, सोडते, नुसते, फोडते, आणते. आता फोडते, लाकडं फोडते, दूध आणते, पाय सोडते, पाय पाण्यात सोडते, पण नुसते हा क्रियापद नाही, त्यामुळे नुसते हा क्रियापद शब्द नाही. पुढचं बघा, घेतले, जपले, चांगले, थापले. घेतले, जपले, चांगले, थापले. आता ह्याच्यामध्ये घेतले, मी पुस्तक घेतले, मी पुस्तक जपले आहे, मी गोरी थापली आहे. आता इथं चांगले, चांगले हे काय विशेषण आहे, क्रियापद नाही, म्हणून चांगले हा गटात न बसणारा शब्द आहे, क्रियापद नसलेला शब्द आहे. आली, झाली, गेली, थैली. आली, ती गेली, तिला मुलगी झाली, अशी क्रियापद आपण वापरणार. थैली म्हणजे काय, पैशाची थैली, म्हणजे ते क्रियापद नाही, म्हणून ते गटात बसणार नाही. फळा, लिहा, वाचा, म्हणा. फळा, लिहा, वाचा, म्हणा. आता लिहा, तुम्ही लिहा, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्ही कविता म्हणा. पण फळा हे काय क्रियापद नाही, त्यामुळे फळा हे गटात बसणारा शब्द नाही. तसे आपल्याला शब्द तयार करायचे आहे. आपण आता कसं की योग्य पर्याय पुस्तकातला बघूया, की पुस्तकातले आपण कोणते कोणते शब्द वापरू शकतो. पेज नंबर 67 बघा. आयडेंटिफाय अँड राईट द करेक्ट वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. हेमंत अभ्यासासाठी काकांकडे जातो. जातो हे क्रियापद. सशाने कोल्ह्याची लबाडी ओळखली. ओळखली हे क्रियापद. मुलांनी झाडावर चढून कैऱ्या तोडल्या. तोडल्या हे क्रियापद. दिनेशने अनेक कथा लिहिल्या. लिहिल्या हे क्रियापद. महेशने सुंदर चित्र रेखाटले. रेखाटले हे क्रियापद. मुले उत्सुकतेने चित्रपट पाहतात. पाहतात हे क्रियापद. मी रोज अभ्यास करतो. करतो हे काय येणार, क्रियापद येणार. हे बघा, मी रोज अभ्यास करतो. करतो हे क्रियापद होणार. सूर्यास्त होताच पक्षी घरट्याकडे परतले. परतले हे क्रियापद होणार. कुत्र्याचे भुंकणे थांबले. थांबले हे क्रियापद होणार.
पालकांनी मुलांच्या अभ्यासाबाबत शिक्षकांकडे चौकशी केली. मग केली हे क्रियापद होणार आहे. सगळ्यांना क्रियापद समजलं असेल. जर समजलं नसेल तर आपण परत विचारू शकता. आता पुढील वाक्यात आपल्याला क्रियापद योग्य घालायची आहे. मी पुस्तक दिले. नेहमी सत्य बोलावे. मला 80% गुण मिळाले. आपल्याला अशी क्रियापदं घालायची आहेत. मला काय मिळालं तर आपल्याला अशी क्रियापदं घालायची आहेत. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे. अभ्यास चांगला केला तर यश मिळेल. आज दुपारीच पाऊस पडला. झाडावर खूप पक्षी राहतात. आपले जवान बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलतात. तो धावण्याच्या शर्यतीत पहिला आला. मी उद्या गावाला जाणार आहे. आपण आत्तापर्यंत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद बघितलं. तर त्याच्यावरती ही व्याकरणाची चाचणी आहे. कोणते कोणते शब्द दिलेले आहेत? त्याला, झाले, गाय, सुंदर, पळून गेला, तिने, हिरवीगार, पुस्तक, आपण, पर्वत, पडला, पांढरा शुभ्र, खेळू लागला, निळा, टुमदार, टोपी, तू, श्रीमंत, पाहिले, हसरी, ते, हिमालय, झोपला, त्याने, हा, मोर, बसला, मोठे. एवढे शब्द आपल्याला दिलेले आहेत. तर त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे. ह्यातलं नाम कोणतं आहे? गाय, पुस्तक, पर्वत, टोपी, हिमालय. सर्वनाम कोणते आहेत? त्याला, तिने, आपण, हा, तू, ते, त्याने. आता विशेषणं कोणती कोणती आहेत? तर सुंदर, हिरवीगार, निळा, पांढरा शुभ्र, टुमदार, श्रीमंत, हसरी ही सगळी विशेषणं आहेत. आणि क्रियापदं कोणती आहेत? झाले, पळून गेला, त्याच्यानंतर पडला, खेळू लागला, पाहिले, झोपला, हे सगळी, बसला, ही सगळी काय आहेत? विशेषणं, क्रियापद आहेत. तर आपण सुद्धा आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखता आलं पाहिजे. तुमचे आत्तापर्यंत झालेले जे लेसन्स आहेत 1 to 6 त्याच्यामधली नामं तुम्ही वेगळी लिहून रकाना तयार करू शकता. ते तुमच्या नोटबुकमध्ये नक्की लिहा. जे तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद समजेल. धन्यवाद.